नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, महाराष्ट्रात स्मार्ट मीटरवरनं जे वादळ उठलेलं आहे, ते वादळ विधानसभेत सुद्धा बघायला मिळालं. आपल्या सर्वांना माहिती आहे की स्मार्ट मीटर बसवणं सक्तीचं करण्यात आलं, जेव्हा की कायदेशीररित्या स्मार्ट मीटर हे ऑप्शनल आहे. जर ग्राहकाला वाटलं तर ते घेऊ शकतात. असं असतानाही स्मार्ट मीटर सक्तीचं केल्यामुळे त्याला प्रचंड विरोध आहे. जनता आणि काही संघटना याला विरोध करत आहेत आणि स्मार्ट मीटर लावल्यानंतर प्रचंड जास्त 3 ते 4 पटींनी जास्त वीज बिल येत आहे, अशा तक्रारी सुद्धा मोठ्या प्रमाणात समोर आल्या. त्याचप्रमाणे स्मार्ट मीटर लावण्याचा जो खर्च आहे, नाहक खर्च, अनावश्यक खर्च, हा सुद्धा ग्राहकांवरती टाकण्यात आलेला आहे. आता विधानसभेत सरकारला घरचाच आहेर मिळालेला आहे. कारण आमदार निलेश राणे, कुडाळ मतदारसंघाचे, यांनी स्मार्ट मीटरच्या बाबतीत विधानसभेत गंभीर वक्तव्य केलेलं आहे. निलेश राणे इथपर्यंत म्हणाले की जे अधिकारी स्मार्ट मीटर सक्तीने लावायला जातील ते आता मार खातील, इथपर्यंतची भाषा त्यांनी वापरली. ते म्हणाले की स्मार्ट मीटरच्या बाबतीत मंत्री किंवा एकूणच विभाग जे सांगतो की कुठल्या तक्रारींनी तक्रारींचं निवारण केलं जातं, हे खोटं आहे. प्रचंड लाखोंच्या संख्येने तक्रारी आलेल्या आहेत. प्रचंड मोठं बिल लोकांना येत आहे आणि त्यानंतर अधिकारी विद्युत मंडळाचे हे कुठल्याही प्रकारची माहिती लोकांना देऊ शकत नाहीयेत. स्मार्ट मीटरचे फायदे काय, स्मार्ट मीटर कशासाठी लावतोय, ही माहिती सुद्धा अधिकारी लोकांना देत नाहीत किंवा विचारल्यावर देऊ सुद्धा शकत नाही, कारण त्यांनाच व्यवस्थित माहिती नाही. त्यामुळे स्मार्ट मीटरचा विषय अतिशय गांभीर्याने घेणं आवश्यक आहे, असं निलेश राणे यांनी सभागृहात सांगितलं. यावरती मेघना बोर्डीकर ज्या राज्यमंत्री आहेत, त्यांनी याला तात्पुरतं उत्तर दिलं की नाही, अधिकारी व्यवस्थित काम करत आहेत, लोकांच्या प्रश्नांना उत्तर देत आहेत, ज्या काही तक्रारी येत आहेत त्यांच्यावरती सुद्धा रिप्लाय लोकांना पटापट देत आहेत आणि स्मार्ट मीटर लावल्यानंतर वीज बिल जास्त येतं हा केवळ गैरसमज आहे, असं मेघना बोर्डीकर म्हणाल्या. यावर काँग्रेसचे नाना पटोले यांनी सुद्धा जोरदार टीका सभागृहात केलेली आहे. नाना पटोले सुद्धा हेच म्हणाले की 4 पटींनी जास्त वीज बिल आल्याचं आम्ही स्वतः बघितलंय. निलेश राणे सुद्धा म्हणाले की माझ्या मतदारसंघामध्ये तुम्ही जर आलात तर तुम्हाला हजारोंच्या संख्येने मी तक्रारी दाखवून देईल की किती लोकांना या स्मार्ट मीटरचा त्रास होत आहे. मित्रांनो, स्मार्ट मीटर लावण्यामागे एका मीटरच्या मागे खर्च आहे 12,000 रुपये. 12,000 रुपयात 900 रुपये केंद्र सरकार सबसिडी देत आहे, म्हणजे 900 रुपये केंद्र सरकार देत आहे. आणि हे स्मार्ट मीटर लावण्यासाठी राज्य सरकारने कोट्यावधींचं कर्ज काढलेलं आहे. आता हे काढलेलं कर्ज, त्यावरचं व्याज, लावण्यासाठी येणारा खर्च, मॅन पॉवर, हा सगळा खर्च स्मार्ट मीटरच्या माध्यमातून जनतेच्या खिशातनं वसूल केला जातोय. कित्येक ठिकाणी बसवलेलं स्मार्ट मीटर ग्राहकांनी काढून अक्षरशः तोडून टाकलं. बऱ्याच ठिकाणी स्मार्ट मीटर लावायला आलेल्या अधिकाऱ्यांवरती लोकांनी हल्ले केले. लाखोंच्या संख्येने वीज बिल वाढून येतंय याच्या तक्रारी केल्या. पण तुम्हाला जर माहिती असेल, वीज मंडळाकडे म्हणजे महावितरणकडे जर तक्रार केली आपण की बिल जास्त येतंय, तर ते एक 500-1000 काहीतरी रुपयाची रक्कम आधी ऑनलाईन पोर्टलवर भरायला सांगतात. ते पैसे तुम्ही भरा, मग तुमचं बिल जास्त काय येतंय याचे मीटर चेकिंग आम्ही करू. ते मीटर चेकिंग केल्यानंतर जर काही फॉल्ट आढळला तर तो रिपेअर होईल. नाहीतर फक्त वीज बिल जास्त येतंय यासाठी मीटरची तपासणी करण्यासाठी वेगळा चार्ज महावितरण लोकांना लावत आहे. अत्यंत गलथान कारभार महावितरणचा या निमित्ताने समोर येत आहे. हजारोंच्या ज्या घराला 1,000-1,200 रुपये बिल येत होतं त्यांना 3,500 ते 4,000 बिल येत आहे. अशा कित्येक तक्रारी नोंदवल्या गेलेल्या आहेत. पण सरकारच्या वतीने, महावितरणच्या वतीने काहीही करण्यात येत नाही. बरं, आणखी एक गंमत जी नाना पटोलेंनी सभागृहात मांडली ती म्हणजे जेव्हा यावरती तक्रार केली जाते तर महावितरणचे अधिकारी काय रिस्पॉन्स देतात माहिती आहे? महावितरणचे अधिकारी म्हणतात की ते स्मार्ट मीटर महावितरण तर्फे लावण्यात आलेलं नाहीये, त्यामुळे आम्ही त्याबद्दल काही सांगू शकत नाही. स्मार्ट मीटर बसवण्याचं कंत्राट हे देशातील एका मोठ्या उद्योगपतीच्या कंपनीला देण्यात आलेलं आहे.
त्या उद्योगपतीची कंपनी ही घरोघरी जाऊन स्मार्ट मीटर लावते. स्मार्ट मीटरला विरोध आहे म्हणून राणे आणि नाना पटोले दोघेही म्हणाले की जुन्या मीटरमध्ये दुरुस्तीच्या बहाण्याने येतात आणि दुरुस्तीच्या बहाण्याने चुपचाप स्मार्ट मीटर लावून जातात आणि जुनं मीटर काढून घेऊन जातात. स्मार्ट मीटर लावत असल्याची कल्पना सुद्धा घरच्यांना दिली जात नाही. चुपचाप घराच्या बाहेर, आता सगळे मीटर्स घराच्या बाहेरच असतात, चुपचाप येतात अधिकारी, मीटर बदलतात आणि चालल्या जातात. त्यामुळे हा चोरीचा व्यवहार का, चोरून लपून ह्या गोष्टी का, आणि जर ग्राहकांना नाही पाहिजे तर त्याची सक्ती का, असा प्रश्न सभागृहात देखील उपस्थित केला गेलेला आहे. आता सभागृहात स्वतः निलेश राणे जे शिवसेनेचे आहेत, शिंदेच्या शिवसेनेचे, म्हणजे सत्तेत सहभागी असलेल्या एका आमदाराने सभागृहात सरकारच्याच एका कृतीवरती जर आक्षेप घेतला असेल तर याबाबत आता तरी मुख्यमंत्री आणि एकूण सरकार या विषयाचा गांभीर्याने विचार करणार आहेत का नाही हे बघावं लागेल. महागाईने, पेट्रोल महागाईने, इंधन टंचाईने, सर्वच गोष्टींनी त्रस्त असलेल्या नागरिकांना आणखी आर्थिक त्रास, नाहक आर्थिक त्रास देण्याचा हट्ट कशासाठी हेच आता समजत नाहीये. मागे एक मुद्दा उठला होता की काही ठिकाणी सिमेंटचे रस्ते मागितलेत कोणी का, तिथे नाशिकात सुद्धा आता बघण्यात आलंय. अनेक पत्रकारांनी, अनेक समाजसेवकांनी यावरती चर्चा केली की कुंभमेळ्याच्या निमित्ताने एक कितीतरी किलोमीटरचा रस्ता जो डांबरी आहे, सुस्थितीत आहे, कसलीही अडचण नाही, नागरिकांची तक्रार नाही, विनाकारण तिथे सिमेंटचा रस्ता करायला घेतलेला आहे. करोडो रुपये त्यात खर्च करतायत. तसंच हे स्मार्ट मीटरचं आहे. कोट्यावधी रुपये खर्चून विनाकारण ग्राहकांच्या कपाळाला हे स्मार्ट मीटर चिटकवण्यात येत आहे. तो बसवण्याचा खर्च, त्यानंतर येणारं वाढून लाईट बिल, ह्या सर्वांचा त्रास जनतेला होत आहे. सरकारचं काम असतं जनतेचा त्रास कमी करणं, पण इथे काहीतरी वेगळीच गणितं आपल्याला दिसून येत आहेत. मित्रांनो, तुमचं या स्मार्ट मीटरवरती काय म्हणणं आहे हे नक्की कळवा. कमेंट करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.